नमस्कार रसिक प्रेक्षकांनो. ज्योतिषशास्त्राच्या या प्रवासात तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत. माझ्या आजवरच्या अभ्यासातून मी एकच शिकले. ज्योतिष्य हे भविष्य सांगण्यापेक्षा स्वतःला ओळखण्याचे एक शास्त्र आहे आणि याच उद्देशाने आपण हे चॅनल सुरू करत आहोत. जिथे कोणतीही अंधश्रद्धा असेल तर केवळ शुद्ध ज्ञान. तर आज आपल्या या प्रवासाची सुरुवात आपण करणार आहोत राशीचक्राच्या पहिल्या राशीपासून. ती राशी म्हणजे मेष राशी. तर तुमची राशी मेष असेल किंवा तुमच्या घरात कोणी मेष राशीचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण मेष राशीचा DNA डिकोड करणार आहोत. मेष राशीची मूलभूत ओळख, द बेसिक्स. मंडळी, मेष राशीला समजून घेण्यासाठी आधी तिच्या मूलभूत तत्वांना समजून घ्यावं लागेल. राशी स्वामी म्हणजेच मेष राशीचा स्वामी आहे मंगळ. नवग्रहांमध्ये मंगळाला सेनापती मानलं जातं. त्यामुळे या राशीच्या लोकांमध्ये कमालीची ऊर्जा, धाडस आणि नेतृत्व गुण हे उपजतच असतं. राशीचे तत्व. आता ही अग्नितत्वाची राशी आहे. आता अग्नी म्हटलं की उष्णता आली, प्रकाश आला आणि ऊर्जा आली. राशीचं चिन्ह मेष म्हणजे मेंढा. मेंढा कसा असतो? त्याच्या वाटेत कितीही मोठा डोंगर आला तरी तो मागे हटत नाही. डोक्याने धडका मारून मारून रस्ता तयार करतो. आता या तीनही गोष्टी एकत्र करा. मंगळाचा पराक्रम, अग्नीची ऊर्जा आणि मेंढ्याचा चिवटपणा. यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की मेष राशीचे नेमके लोक असतात तरी कसे. आता आपण पाहूया सकारात्मक गुणधर्म, स्ट्रेंथ कोणत्या आहेत. मेष राशीच्या लोकांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवात करणे, द इनिशिएटर्स. कोणत्याही कामाची सुरुवात करायची असेल तर मेष राशीचे लोक सगळ्यात पुढे असतात. हे लोक कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा मार्ग स्वतः बनवणं पसंत करतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोक अत्यंत स्पष्ट वक्ते आणि निष्पाप असतात. त्यांच्या मनात एक आणि ओठात एक असं कधीच नसतं. जे काही आहे ते तोंडावर. कधी कधी लोक यांना खराखुरा आरसा म्हणतात. आणि हो, मेष राशीच्या व्यक्तीला तुम्ही एखादं चॅलेंज देऊन बघा, हे तर तुला जमणारच नाही असं म्हणून बघा, आणि मग बघा ती व्यक्ती ते काम कसं पूर्ण करून दाखवते. चॅलेंजेस घ्यायला यांना खूप आवडतं. नकारात्मक बाजू आणि स्वभाव दोष. आपण आता मेष राशीचे वीकनेसेस पाहूयात. मंडळी, जसा दिव्याखाली अंधार असतो तसंच प्रत्येक राशीच्या काही कमकुवत बाजूही असतात. मेष राशीच्या बाबतीत बोलायचं झालं तर अग्नितत्व असल्यामुळे यांच्यात राग आणि उतावळेपणा, इम्पल्सिव्हनेस खूप जास्त असतो. संयम नसणे. मेष राशीच्या लोकांना सगळं काही आत्ताच्या आत्ता पाहिजे असतं. निर्णय घेताना हे लोक जास्त विचार करत नाहीत. झटकन निर्णय घेऊन मोकळे होतात आणि नंतर पश्चाताप करावा लागतो. अर्धवट कामं सोडणे. सुरुवात तर खूप जोशात होते, पण रिझल्ट लगेच मिळाला नाही तर मात्र यांचा इंटरेस्ट कमी होतो आणि मग ते काम ते अर्धवट सोडून देतात. हट्टीपणा. मी म्हणेल तीच पूर्व दिशा. हा स्वभाव कधी कधी यांच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करू शकतो. आता आपण बघूया करिअर आणि आर्थिक जीवनाच्या बाबतीत. बघा, मेष राशीच्या लोकांनी कोणत्या क्षेत्रात करिअर करावं बरं? मंगळ हा सेनापती आहे. त्यामुळे डिफेन्स, पोलीस, आर्मी किंवा सिक्युरिटी यामध्ये हे लोक उत्तम चमकतात. अग्नितत्वामुळे इंजिनिअरिंग, सर्जन्स, डॉक्टर्स, शेफ, हॉटेल व्यवसाय किंवा जिथे धाडस लागतं असे बिझनेसेस याच्यामध्येही हे लोक यशस्वी होतात. पैशाच्या बाबतीत म्हणू तर हे कमावतात तर खूप छान, पण खर्चही तितक्याच लवकर राजासारखा करतात. बचत करण्याकडे यांनी थोडं लक्ष देण्याची गरज आहे. मोलाचा सल्ला आणि उपाय. आता मी माझ्या आजवरच्या अभ्यासामध्ये अनेक मेष राशीच्या व्यक्तींना पाहिलंय. त्यांच्यासाठी माझा एकच मोलाचा सल्ला असेल, ऊर्जेचं नियोजन करायला शिका. तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे,
पण ती ऊर्जा चॅनलाइज नाही केली तर मग त्याचं रूपांतर राग, वाद याच्यात होणार. तर तुम्हाला काही साधे उपाय सांगू? तर पहिलं म्हणजे रोज सकाळी सूर्यनारायणाला अर्घ्य द्या. पाणी चढवा. म्हणजे काय? यामुळे तुमचं अग्नितत्व संतुलित राहील. मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. हनुमानजींच्या भक्तीमुळे मंगळाचा जो उग्रपणा आहे तो शांत होतो आणि संयम वाढतो. कोणताही मोठा निर्णय घेताना उद्या ठरव असं म्हणून स्वतःला 24 तास द्या. बघा, एवढं केलंत ना तरी तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडतील. तर मंडळी, ही होती मेष राशीची एक वैज्ञानिक आणि शास्त्रीय बाजू. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुमच्या घरात कोणी मेष राशीचं आहे का? आणि त्यांचा स्वभाव याच्याशी मॅच होतोय का? हेही लिहायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये आपण बोलणार आहोत स्थिर आणि कलेची आवड असणाऱ्या वृषभ राशीबद्दल. ज्योतिषशास्त्राचा हा शुद्ध अभ्यास पुढे चालू ठेवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आनंदी रहा. नमस्कार.